मित्र हो, नमस्कार. मी संजय सोनवणी. साहित्य चपराकच्या या साहित्य सोहळ्यात या यंदाच्या 2025च्या दिवाळी अंकात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या अंकात माझी कथा आहे एका मृताची स्वगते आणि त्याचं अभिवाचन मी आता करणार आहे. मला ते स्मशानात ताटेवर ठेवून तसेच निघून गेले खरे, पण शेवटची फुले वगैरे अर्पण करून इन्सिनरेटर मध्ये किंवा चितेवर जाळले नाही. मला वाटलं जाण्याआधी गेले असतील दारू प्यायला, येतील नंतर. तसेही मी मेलेलोच होतो. तेव्हा आता काय आणि नंतर काय, मला कधी जाळलं तरी काय फरक पडणार होता त्यांच्या दृष्टीने. पण मला पडत होता ना फरक. हे स्मशानातील भयान वातावरण मला अक्षरशः खायला उठले होते. एवढी भयंकर ठार शांतता मी कधी अनुभवलीच नव्हती. पण जसा जरा त्या शांतीला मी सरावलो, तशी मला स्मशानातील ती मृत शांती वेडावू लागली. खरे तर अशी शांती मला जिवंतपणे मिळाली असती तर मी कशाला मरायचे तरी कष्ट घेतले असते. आता ठार शांती होती. मी मेलेलो होतो. पण बघा ना, माझे खांदेकरी आणि सोबतचा प्रत्यक्ष ओळख पाळख नसलेला गोतावळा गायब होता. जिवंत असताना त्यांना कधी भेटायची सवडच झाली नसावी कदाचित. पण वेळ जात होता. पण मला जायला तिथे अजून कोणी आलेले नव्हते. एव्हाना स्मशान घाट ओस पडला होता. प्रेते जाणारे कर्मचारी कुठे लापता झाले होते ही माहीत पडले नाही. आधी जाळलेल्या प्रेताची थोडीशी धग जाणवत होती एवढेच. पण त्याचेही जवळचे कवटी फुटण्याचा आवाज ऐकून प्रेताला तसेच जळते ठेवून कधीच निघून गेले होते. प्रेत पूर्ण जळाले की नाही याने त्यांना काही फरक पडत दिसत नव्हता. तेही तसेच टिकत होते म्हणा. माणसांना काहीतरी कामनाम नसते की नाही, कशाला थांबतील इथं काम टेकण्यासारखे. पण मी मात्र जावे जायची प्रतीक्षा करत होतो. पण तिथे कोणीही नव्हते. जसे मला तिथे कोणीतरी सडण्यासाठी ठेवून उभारा केलेला होता. प्रतीक्षा फार वाईट. आणि मला तर वाट पाहणे मुळीच आवडत नाही. कोणी भेटेच्या ठरलेल्या वेळी आले नाही की मी जास्तीत जास्त 5 मिनिटे वाट पाहून निघून जायचो. आणि मग जर त्या भेटणाऱ्याचा कधी फोन आला की त्या झाप झाप झापडायचो, पुन्हा भेटायचंही टाळायचो. त्याच्यामुळे माझ्या मित्रांची संख्या आपसूक कमी होत गेली आणि ते माझ्या पथ्यावरच पडले. आयुष्यात तुम्ही सारं काही परत मिळवू शकता, पण गेलेला वेळ नाही असं कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. आणि माझा त्या वचनावर नुसता विश्वासच नव्हता, तर ते तत्व मी तंतोतंत पाळत होतो. मी तत्वज्ञ नसेल, मी तत्वज्ञ नसेल लेखाचा, पण खंदा तत्व पालक तो नक्कीच होतो. आणि आता इथे मला मला जायला एवढा उशीर, काय अर्थ आहे याला? शक्य असते तर मी स्वतःच उठून स्वतःला जाऊन घेतले असते. पण असं हाय होतो. तरी आता माझी सटकू लागली होती. मी त्यांना हाक मारण्यासाठी तोंडही उघडायचा प्रयत्न केला, पण ते जळशीळ झालेले साध्या शरीरासारखे. एवढे आगतिक मला कधीच वाटले नव्हते. मनात एवढा उद्रेक होत असूनही मला लाकडी ओंडक्यासारखे निपचित निर्जीव पडून राहावे लागत होते. हा कसला अन्याय नव्हता. पण मी मेलो होतो म्हणून बोलू शकत नाही. मी मेलो होतो म्हणून बोलू शकत नाही, संतापाने ओढू शकत नाही. हा माझ्यावर अन्याय नव्हता तर दुसरे काय होते? म्हणे मृतांच्या जगात न्याय केला जातो. पापी कोण पुण्यवान कोण हेही ठरवले जाते. एवढेच नाही तर मृतांच्या पाप पुण्याची पतवारीही केली जाते. त्यानुसार त्यांच्या जागा ठरवल्या जातात.
अरे पण त्यासाठी मला जावे तरी लागणार होते की नाही? पण ते काही करण्याऐवजी मला असे जाळल्याशिवाय इथे स्मशानात ठेवणे काय माझ्यावरचा अन्याय नव्हता की काय? एकदा मी जिवंत होतो एकदा मी जिवंत होतो तेव्हा माझ्यावर एक अन्याय झाला होता. म्हणजे तसे अन्याय तर खूप झाले, पण जी चूक मी केलीच नव्हती त्या चुकीचा माझ्यावर आला. आणि तो घोर अन्याय समजून मी सारे ऑफिस डोक्यावर घेतले, तोडफोड केली, सर्वांना धमक्या दिल्या आणि जेव्हा खरा दोषी सापडला तेव्हा त्याला कुत्र्यासारखे बडव बडव बडवले. रक्ताने पार लरबडला होता तो. ऑफिस मधल्या लोकांना वाटलं हा मेला विवेक काय, पण असले हरामखोर इतक्या सहजपणे कसे मरतील? सडून मरावे एवढीच त्यांची लायकी. कन्नड कुरतत तो बसला उठून आणि धरले माझे पाय, मागितली माफी. पण मी का करावे माफ त्याला? मी काय साधू संत होतो की काय? पण तेव्हा मी काही बोललो नाही. आणि मला वाटत होतं तशी माझी नोकरी गेली नाही. मग मात्र मला जशी संधी मिळेल तेव्हा त्याला त्रास द्यायचा काही सोडला नाही. त्याचे जिने हराम करून टाकले मी. शेवटी मी चीफ अकाउंटंट होतो त्या तालुका ब्रँचचा. शेवटी त्याने कोणाच तरी सल्ला घेतला आणि चक्क मला पार्टी द्यायची आहे म्हणत माझ्याकडे आला आणि गयावया करू लागला की मी हो म्हणा. मी त्याला दाखवता येईल तेवढी तुच्छता दाखवत शेवटी हो म्हणालो. शरण आलेला तात्पुरते का होईना अभय द्यावे ही रीत नव्हती की काय? आणि शेवटी फुकट, आणि तीही रुबाबात. प्यायला मिळत असेल तर माझ्या बापाचे काय जाणार? त्याने जो अन्याय माझ्यावर केला होता त्याची भरपाई एक दोन क्वार्टर दारू थोडीच करू शकणार होती. मग मी गेलो त्याने सांगितलेल्या बारमध्ये. मी खरे तर महागड्या दारूचा सोस कधीच धरला नव्हता, कारण परवडायला तर पाहिजे ना. मी प्यायचं होती नंबर वन विस्की, गरिबांची स्कॉच. एक क्वार्टरच मला स्वर्गीय नशा द्यायची. पण आज मात्र मला माहीत असलेली महागडी सिग्नेचर विस्की माझा ब्रँड आहे म्हणून सांगितले. त्याने विना तक्रार माझी ऑर्डर प्लेस केली आणि स्वतःला मात्र ओल्ड मकरम मागवली. पहिला पेग उत्साहात किरकोळ गप्पा मारण्यात गेला आणि जशी नशा चढू लागली जरा सैल होताच मी थोडा खाजगी झालो. किंबहुना मलाच ती खुमखुमी आली. मी त्याला ऑफिस मधली कोण आवडते असे सहजपणे विचारले आणि तो लाजत लाजत आडेवेडे घेत राधिका असं म्हणाला. तिच्या रूपाची तारीफ करू लागला आणि मात्र माझी पार सटकली. मी अर्धवट उठत त्याची गसांडी पकडली आणि त्याला ओरडत म्हणालो, फार खाव, राधिका माझी आयटम आहे. आज ना उद्या ती हो मिळेल मला. तिच्याकडे आता तू नुसते पाहिले जरी ना तर त्या दिवसासारखा बडव बडव बडवेल तुला. आणि संतापाने बार मधून निघून आलो. माझा जिच्यावर डोळा होता तिच्यावर साधा भडवा आकर्षित झाला होता. हे कसं सहन करू नये? साला हाही माझ्यावरचा एक अन्यायच नव्हता का? म्हणजे मी अविवाहित होतो असं नाही बरं का. माझं लग्न झालं होतं, पण रोज रात्री 3दा तिचा कार्यक्रम करूनही तिने माझ्यावर घटस्फोटाचा दावाही लावला आणि जिंकली ना ती. का? तर तिचा आरोप होता की मी पुस्तक आहे, तिला पुरेसे संसारिक सुख देऊ शकत नाही आणि तिचा पैशांसाठी छळ करतो. सारी रात. आता काय तिच्याशी दिवस रात्र सेक्स करत राहायची होती की काय? असं केलं तरच ती मला मर्द ठरवणार होती की काय?
आणि कोर्टही साला असला बेईमान आणि स्त्रियांच्या म्हणण्याला ब्रह्मवाक्य समजणारे त्यांना पुरेसे म्हणजे काय याची कसलीही व्याख्या न करता मी पत्नीच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यात कमी पडलो असा निष्कर्ष काढा आणि राखी घटस्फोट केला. आणि एवढंच नाही, माझा अर्धा पगारही तिला पोटगी म्हणून दिला. हा घोर अन्याय नव्हता काय? पण मी तसं लक्ष ठेवून असतो. ती आजकाल धंदा करते असं ऐकिवात आहे. सूड घेण्यासाठी तिला कॉलगर म्हणून दलाला मार्फत बोलावून तिला उपभोगायची फार इच्छा होती माझी, पण ते राहूनच गेले. साला हा मृत्यू नको तेव्हाच का आणला? आणि हे भूसडचे खांदेकरी कुठे गायब झाले? कोठे गेले सरळ रचणारे माझे अंतिम मारेकरी? आणि कोठे गेला तो मुखाग्नी देणारा माझा मानस पुत्र म्हणवणारा तो हरामी? ती तुमचीच बात. वेळ चाललाय की मेलेल्यांच्या जगात वेळही मरतो कायमचा. मग माझा वेळ चाललाय ही जाणीव तरी कशी होते मला? की त्या हरामी पुराणकरांनी किंवा सृष्टीचे रहस्य उलगडले असे तोंड फाडून सांगणाऱ्या शास्त्रज्ञांनी का नाही सांगितले वेळ म्हणजे काय? की वेळ ही संकल्पनाच खोटी आहे? की वेळ का वगैरे आहे आणि नाही, बस एक भ्रम आहे सर्व भ्रमित लोकांनी निर्माण केलेला. आणि माझा मानसपुत्र की तो एक भ्रमच. लेखाचा आपल्या झोपडपट्टी संवेदनांना जागून आईन मोक्याच्या वेळेस का गायब झाला? अरे साल्या, तू कोणाची अवलाद होता हे तुझी आई सांगू शकणार नाही, कदाचित जसा मी सांगू शकत नाही. कोट्यावधी संकर होत आले त्या जगात. आपण शुद्ध रक्ताचे आहोत असे ठामपणे म्हणायची कोणाची हिंमत नाही, तरी भ्रमात जगतातच ना साले. जन्म दाखल्यावर बापाचे नाव आले म्हणजे तोच माझा बाप असे तर मी खात्रीशीर म्हणू शकत नाही. पण हरामखोरा, माझ्या एलआयसी तुलाच नॉमिनेट केले ना मी. माझे जेही घरात आहे ते सामान सुमान तुलाच दिले नाही मी. आणि मला जाळल्यावरच कळेल ना ते तुला. पण जवळेपर्यंत तरी इथे थांबावे एवढाही संयम नाही काय भोसडीच्या? आता मी मृत्यूपत्र बदलू शकत नाही. आणि त्याची काय वेदना होते मला बडव्या हे कसे करणार तुला? मेलेल्यांचे जग आणि जिवंताचे जग यात अशी भरभक्कम तटबंदी कोणा मूर्खाने घातली असेल? जरा मागे जाऊन बदलता आले असते मृत्यूपत्र तर जगावर असा कोणता कहर कोसळणार होता? आता लाव काय विल्हेवाट ती मी दिलेल्या संपत्तीची. पण भडव्या, तुला ती मिळणार तो मी जाळला गेल्यावरच ना. पण कसे माहित असणार तुला? मी कधी तुला त्याबद्दल सांगितलंच नव्हतं. पण मी जी माया केली किंवा दाखवली तुझ्यावर, ती तरी तू कशी बरं विसरलास? की माया नावाच्या गोष्टीचा माझ्यासारखाच तुझ्याशीही परिचय कधी झालाच नव्हता. कोणत्या जातीवर गेलास रे तू? कोणत्या? पण साला तो माझ्या जातीचा आहे की नाही याची तरी मी चौकशी कुठे केली होती? आणि खर तर त्यावेळेस मला काय घेणे देणे होते त्याच्याशी? कोणीतरी सोबत हवे म्हणून तुला आणला घरी. म्हटलं तेवढीच एक जिवंत सोबत. पण लेका, एखादा कुत्रा जरी पाळला असता ना मी तर फार बरं झालं असत. आणि असं तू का वाटायला लावतोयस? जात जात साली ही जन्मादेही असते
जन्मानंतर. मग मेल्यानंतरही जात राहत असेल काय माहित. असेलही तसे. जन्मण्याआधी जात, जन्मानंतर जात आणि मेल्यानंतरही जात. मग तो ईश्वरही कोणत्या ना कोणत्या जातीचा असेलच की. ही देवांना जात नसते पण वेगवेगळे धर्म असतात असेल कदाचित. कारण ख्रिस्तांचे देव वेगळे, हिंदूंचे लोक वेगळे, देव वेगळे, पारशांचे देव वेगळे, आणि मेल्यानंतर काय होणार याचे विचारही वेगळे. म्हणजे मेल्यानंतर काय याचं उत्तर कोणाकडेच नाही. कारण कोणत्याही मेलेल्या माणसाने धर्मग्रंथ कधी लिहिलाच नाही. लिहिले ते जिवंत असलेल्या लोकांनी. त्यांना मेल्यानंतर काय हे कधी आणि कसं करणार. मग आत्म्याला जात कशी असेल मेल्यानंतर. आणि धर्मही असण्याचे कारणच काय. हे जात धर्म फक्त जिवंत असल्यानंतर तोच नाही. पण मुळात आत्मा आहे हा एक भ्रमच आहे काय. मुळात ज्याची व्याख्याच नाही. आत्मा म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, तर ते अस्तित्वात असेलच कसे. पण कोणीतरी म्हटलंय ना, म्हटलंय ब्रह्मम सत्य जगन मिथ्या. जग भ्रम आहे आणि ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. मग जर असं असेल तर मी मेलोय हा एक भ्रम का नसेल. का नसेल. हाही भ्रमच असेल. कारण जर मी मेलोय तर विचार कशामुळे करू शकतोय. आता इतो संताप, रोष आणि आठवणी का कशामुळे येत आहेत मला. जगणे आणि मरणे दोन्ही भ्रम कसे असू शकते. पण जे जिवंत चिंतक मात्र आहेत ना, तत्वचिंतन करणारे, ते मात्र भ्रमिष्ठ असले पाहिजेत. म्हणून त्यांना जे आहे तो भ्रम वाटतो आणि जे दिसत नाही, कधी अनुभव येत नाही, ते मात्र सत्य वाटते. नेमकं आहे काय. आणि या हरामखोर साल्यांनी मला न जाता का ठेवले असेच ताटीवर येथे एखाद्या बहिष्कृतासारखे. असं म्हणतात. येतात मी 10 दिशांनी पाहू शकतात. पण मला माझे खांदेकरी नेमके गेले कुठे आणि काय झक मारताय हे काय दिसत नाही. की मीच कोणी वेगळा अलौकिक शापित आहे. निर्दय पापी असेल. पण मी कधी दयाळू कृत्ये केलीच नव्हती की काय. केली ना. हो केली. हायस्कूलला असताना कॉपी करायला माझ्या निर्बुद्ध मित्रांना नव्हती का केलेली मदत. पोचवल्या नव्हत्या त्यांच्या प्रेमळ चिठ्ठ्या, त्यांना लाईन देणारे आयटम्स ना. हो 2-3दा तर मी माझे कानफाडे फोडून घेतले होते त्यांच्या नाजूक वासमाऱ्या चपलांनी. मित्रांना मी मदत केली ना. पुण्य केलं ना. दया केली ना. खूप केली. ही मी माझ्या मित्रांसाठी केलेली पुण्यकर्म नव्हती की काय. आणि पाप आणि पाप म्हणाल तर मी केले कधी. हा 10वीत असताना माझा बाप आईला कुत्र्यासारखा मारत होता. म्हणून मी रागावून तुळईला आधार देणाऱ्या मेढ्यावर संतापाने लाथ मारली होती. पण ते मेढ सटकलं आणि आपटलं की माझ्या बापाच्या टाळक्यात गेला तो जागीच. आता मी काय करणार. माझा हेतू तर तो नव्हता. मी फक्त रागाने लाथ मारली. माझा हेतू थोडाच होता त्याला ठार मारायचा. नव्हता ना. खरं सांगू
ते पुण्यकर्मच होत. आई सुटली ना त्याच्या जाचातून, त्याच्या मारहाणीतून. पण काही दिवसातच गावात बभरा झाला. आई चक्क ग्राम गणिका झाली होती. म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं माझ्या गावच्या, रांड झाली होती. घरात राजरोस परके पुरुष आहेत. आई मला गोडी गुलाबीने आधीच बाहेर खेळायला पाठवून देई. समजा मी जरा आधीच आलो तरी दार बंद असायचे आणि आतून विचित्र कामूक आवाज येत असायचे. मी हादरून हापकून आणि काय आहे हे जाण्याचा प्रयत्न करत काही वेळ थांबायचो, पण नंतर पळून जायचो. कारण आत काय चालले आहे हे न कळण्या एवढा निर्बुद्ध मी नक्कीच नव्हतो. त्याच गावातील लोकांची माझ्याकडे पाहायची नजर बदलली. त्यात एक घृणा आणि उपहास असायचा. आणि आई रस्त्याने जाऊ लागली की तिला अश्लील शेरे आणि भुकेल्या नजरांचा पाठलाग सहन करावा लागायचा. गावातली एरवी सुखद वाटणारी हवा आता विषारी झाली. मला लोकांचा राग, आईचा संताप 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 यायचा. सारे गाव बिचरा करावे एवढा संताप उमदळून यायचा, ज्वालामुखीच्या स्फोटांसारखा. पण आईवर राग होताच. पण तिला जीवे मारावे वाटले तरी कसे मारावे हे काही मला कळत नव्हते. पण मी कोणाची तरी ऐकले. कन्हरीचा पाला ठेचून संधी साधून उकळत्या भाजीत घातला आणि त्या दिवशी मात्र मी पोट दुखत असल्याचे सांगून जेवण टाळले जेवण. आणि मग नंतर आईला जेवताना पाहून मला एक क्षण वाटले सुद्धा थांबवावे, तिला वाचवावे, मरू देऊ नये. मनात अक्षरशः भावनांचा कल्लोळ उडाला. पण मी काहीच केलं नाही. मी पाहत राहिलो. ती तृप्त चेहऱ्याने जेवत होती आणि आपले काम झाले याचा इकडे आनंद होत होता, तर दुसरीकडे तिच्या होणार असलेल्या अंताबाबत मनात दुःखाचे मळप सुद्धा दाटून आले होते. रात्री तिला 10 वाजता झाल्या. मी खुश झालो. पण तो आनंद टिकू देईल अशी कोणती शक्ती नव्हती, ती माझी नीती नव्हती. सारं माझं नशीबच खोटं. ती नाही मेली. अशक्त झाली ती, पण मेली नाही. काही दिवसात ती ठीक झाली आणि तिच्या पैसे फेकणाऱ्या यारांशी मस्ती मशगूल झाली. म्हणजे आज विचार केला तर तिचा खून करण्याचे पातक माझ्या वाट्याला मुळात आलेच नाही. मी पाप केले असे म्हणण्याचे धाडस तो चित्रगुप्त काय किंवा जो कोणी हिशोबनीस पाप पुण्याचा तो कसे करू शकणार आहे? कारण ती माझ्यामुळे मिलीच नाही. मिली ती मिली नंतर गुप्त रोगांनी जर्जर होऊन, आणि ती गेल्याचे कोणालाही वाईट वाटले नाही. मलाही नाही की गावालाही नाही. 12वी झाली आणि मी तालुक्याची वाट धरली. ऑफिस बॉयच्या नोकरीपासून सुरुवात करत रात्र शाळेत शिकून मी कसा बसा पदवीधर झालो. नोकरी मिळवली. खर तर माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या मुलाने रात्रीचा दिवस करत कष्ट घेत ही प्रगती केली, त्याबद्दल वर्तमानपत्रांचे रकान्याच्या रकाने भरायला हवे होते. पण मी बहुधा त्यांच्या अग्रक्रमावर असलेल्या वरच्या मधल्या किंवा खालच्या जातक्रमामध्ये बसत नव्हतो. म्हणून माझे अलौकिक यश
झाकोळले गेले. पण याचे दुःख मला सोडले कोणालाच झाले नाही. शक्यता नव्हती, कारण मी माझी जीवन यात्रा कोणालाच कधी विश्वासात घेऊन सांगितलीच नव्हती. आणि काय सांगणार, आणि सांगितली जरी असती तर मुळात ऐकायला होत तरी कोण. आणि आता या स्मशानात येथे तरी ऐकायला आहेच कोण. आता मात्र माझा संताप संताप होतोय. कोणी येत नाहीये. स्मशान घाटावर मी एकाकी पडलो आहे, मी मेलेलो आहे. आणि हा एकाकीपणा मला कधी नव्हे एवढा भयकारी वाटतोय. उद्रेकतो आहे मी, पण माझ्या आत्म्याचा आवाजही कोणापर्यंत पोहोचू शकत नाही. साधं यालाच म्हणून म्हणतात की काय, की दुसरे काही कारण आहे याला. शेवटी म्हणतात ना, कारणाशिवाय काहीच घडत नाही म्हणून. काय कारण असेल, का मी इथे एकाकी आहे. जाळल्यानंतर एकाकी झालो असतो तर ठीक होते, पण आताच न जाळले जाताच का, की या जीव घेण्या विसंगतीतही काही सुसंगती आहे. म्हणजे ते कुठे गेलेले नाही, त्यांनी मला कधीच जाळून टाकलंय. आणि मी जिवंत आहे असा भ्रम अजूनही माझ्या मनात आहे. म्हणजे म्हणजे मी म्हणूनही जिवंत आहे की काय, नुसताच गोंधळ. पण जाऊ द्या, ते काही असो. मी अजून ताटेवर आहे याची मला खात्री आहे. मी आत्महत्या केली होती, आणि मी स्वतःच आत्महत्या केलेली असल्यामुळं मी मेलो आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. तेव्हा मी मेलेलोच आहे. पण आत्मा तर अजरामर आहे असं म्हणतात ना. तर जी मी केली ती आत्महत्या नव्हे तर स्वहत्या होणार नाही का? ती आत्महत्या कशी होईल? आत्म्याला जर काही स्पर्शत नसेल, त्याला त्या संवेदना नसतील, भावना नसतील, तर ती आत्महत्या कशी, आत्म्याची हत्या कशी होईल? ती स्वहत्या. पण जिवंत लोकांच्या जगातील सारे तत्वज्ञानी एकजात बोगस आहेत याची मला खात्री वाटू लागली. कसलाही अनुभव, अगदी मरणाचा सुद्धा अनुभव न घेता त्यांनी हे तत्वज्ञान दिलं हे उघड आहे. कारण मी आता त्यांच्या बोगसपणाचा साक्षीदार आहे. पण मेलेले लोक जिवंतांच्या जगात कुठे आणि कोणासमोर साक्ष देणार? या तत्वज्ञ म्हणणाऱ्या जिवंत जगात महामानव अथवा देव मानणाऱ्या भ्रमित लोकांनी उर्वरित लोकांना केवळ तात्कालिक संतोष देण्यासाठी केलेली ही बौद्धिक चलाखी तर नव्हे ना. असू शकतं मी आत्महत्या केली. धारदार बेडने उजव्या मनगटाच्या शिरा कापून आत्महत्या केली. शिर कापली की वेदना होत नाही, माणूस आपसुक मरतो असं कोणतरी सांगितलं होतं. पण नस कापण्याची अनावर इच्छा असली तरी ते एवढे सोपे नसते हे जाणवले. पण माझीच काय, आता त्या जगात माणसांचीच गरज उरलेली नाही. हे अनुभवाला येत असले तरी आहे ते जग सोडून जाण्याचे धैर्य अगदी माझ्यातही नाही. हे मनगटावर ब्लेड टोकून थोडेसे रोवले तेव्हाच माझ्या लक्षात आले. पण मी लक्षात आणलं, बजावलं स्वतःला, साल्या तू जिवंत असूनही मेलेलाच आहे. अरे एक काळ होता, तू नोकरीला लागला तेव्हा टाईपरायटर आणि एक भला मोठा कॅल्क्युलेटर होता. हेच भारी वाटायचे. पहाडे आठवायची गरज नव्हती, हाताने लिहित बसायची गरज नव्हती. काय वेगाने शानमध्ये काम व्हायचे. शिस्तीत टाईप केलेले आर्थिक रिपोर्ट बघून बॉस जाम खुश व्हायचा.
मी त्याचे कौतुक ऐकवत अभिमानाने छाती फुगवायचो. पण संगणक येऊ लागले. अगदी प्राथमिक ब्लॅक अँड व्हाईट, स्मरणशक्ती अत्यंत कमी असलेले, पण काय हल्लो कल्लोळ उडाला होता जगभरात. आणि या भारत नावाच्या देशात आमच्या कंपनीनेही संगणक नाकारले, कारण त्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. आणि संगणक त्यावेळेस एवढे महाग की इन्व्हेस्टमेंट किती झाली असते. आणि आम्ही नाकारले का? कारण आता नवीन काही शिकायची आमची इच्छा उरलेली नव्हती. ज्याला सरावलो होतो तेच आम्हाला श्रेष्ठ वाटत होते. मग कशाने नवीन शिकण्यामध्ये वेळ घालवा? काय गरज होती? पण आतून मला कळतही होतं की जग बदलतंय. वापरा की न वापरा हे शिकावंच लागणार आहे. शेवटी मी संध्याकाळचा एक कोर्स लावून तेही शिकून घेतलं. तोवर माझ्या कंपनीने आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे ठरवले. तोवर संगणक अजून प्रगत झालेला होता. विंडोज येऊ लागल्या होत्या. आणि मला तो वेग गाठता येणं अशक्य होतं. कारण रोज नवीन व्हर्जन, रोज नवीन व्हर्जन, रोज नवीन काहीतरी सॉफ्टवेअर येणार. कधी व्हायरसची भीती, ही भीती, सारं ऑफिस घाबरून जायचं. आणि तोवर मी 50 ओलांडली होती हो. खरं तर सांगू तुम्हाला, साधनं येऊ द्या, पण काम तेच होते. आकडेवारी तीच होती. त्याच्यावर आधारित विश्लेषण तेच होतं. निर्णय सुद्धा कमोबेश तसेच होते. चेहरे बदलले होते फक्त, पण साधन आणि साध्य मात्र तेच होतं. माणसांची, पोटाची, चांगल्या जगण्याची गरजही तीच होती. पण त्या गरजा साध्य करण्याची साधनं वेगाने बदलत होती. आता तर वेळ अशी आली होती की माणसांचीच गरज संपली होती. माणसांचीच गरज संपली होती. ते कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचे वादळ सर्व जगाचा ग्रास घेत चालले होते. आणि ते आमच्या तालुक्यापर्यंतच्या ऑफिस मध्ये लवकरच येणार होते. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वादळाने मी एवढा हाकून गेलो की मला आता यातून मार्ग काढून जगण्याचं साधन कसं निर्माण करायचं हेच कळेना झालं. आणि दुसरा प्रश्न, मानवी बुद्धीला या जगात जर स्थानच नसेल तर साधं जगावं तरी का? कारण जगूनही तुम्ही मेल्यासारखंच असणार असाल तर हे फुकाचं त्रासदायक ओझं व्हायचं का? आणि कशासाठी आणि कोणासाठी? आणि तेव्हाच मला चांगली जाणीव झाली, आपण आता कालबाह्य झालेलो आहोत. नवीन काही करण्याची, शिकायची, बुद्धीला खाद्य द्यायची उर्मीच संपलेली होती. कारण हे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा काय त्याला म्हणतात AI वगैरे, ते जर माणसाचं काम करणार असेल तर माणसाची गरज काय? यंत्र जर बुद्धिमान होणार असतील तर माणसाने निर्बुद्ध होणं शहाणपणाचं आहे की नाही? माझं तसंच झालं. काय करायचं अशा वेळेस? जिथे आपण आयुष्यभर अर्जित केलेल्या बुद्धीला काही अर्थच राहिलेला नाही, नवी बुद्धी जन्माला घालता येत नाही, आणि आहे त्या वातावरणात तुमची उपयोगिता सुद्धा उरलेली नाही, मग अशा जगात जगण्याची शिक्षा मी का म्हणून बघायची? आधी मी तसाही निराश होतोच. मी ज्यावर प्रेम करत होतो ते सारं वेगाने बदललं होतं.
भोवळ यावी एवढ्या वेगाने सुख दुःखही मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स मधनं सांगायची वेळ आलेली. आणि ते कोणाला? ज्यांच्याशी समोरासमोर कधी भेटही झालेली नाही अशा अनोळखी अज्ञात लोकांना. पण एक केलं मी, मोबाईल टाळला. मी काय केलं? एका गरीब तरुणाला मनोमन आपला मुलगा मानला आणि त्याच्याशी संपर्क वाढवला. त्याला हे नवीन जग परवडणारे नव्हते, पण म्हणून तो मुक्तपणे बोलू शकत होता. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधू शकत होता. आपल्या दुःखांनी मनापासून रडू शकत होता आणि किरकोळ सामान्य क्षुद्र आनंदामध्ये मुक्तपणे हसू शकत होता. निरागस स्वप्न पाहू शकत होता. पण मी असं काही करू शकत नव्हतो. नव्या जगाचे नियम भीती वाटावे एवढे बदलले होते. आसपासचे जग वेगाने बदलत चालले होते. नाते संबंध तर पूर्ण धुळीला मिळाले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवतेच्या उरल्या सुरल्या ढिगाऱ्यावर धडका देऊ लागली होती. खर तर सारीच माणसं घाबरलेली होती आणि काही त्यातही काय संधी मिळवता येईल याच्या एका शर्यतीमध्ये अडकलेली होती आणि तेवढ्याच वेगाने बोलत होती. जे आनंद पूर्वी नव्हतेच, ते विषयच नव्हते आनंदाचे, त्यात नवा आनंद शोधू लागली होती. मी मात्र नवीन नातं निर्माण केलं. मी त्याला संवाद साधायचा सर्वात योग्य तरुण म्हणून माझ्या घरी राहायला आणलं. त्याच्याशी बोलताना आपण विश्वासी संवाद साधत आहोत असं मला वाटत राहायचं. त्याची छोटी मोठी स्वप्न मला हरखून टाकायची, कारण स्वप्न पाहायचं माझं जीवन संपलेलं होतं. पण शेवटी त्यालाही जगायचं होतं, जगाची साधना हवी होती. मग मी काय केलं? त्याला एके ठिकाणी हेल्पर म्हणून चिकटवलं सुद्धा. आणि तिसऱ्याच महिन्यात पाहतो काय, तर त्याच्याकडे मोबाईल, तो हप्त्याने घेतलेला महागडा, आणि तो जेव्हा तेव्हा रील्स पहा, टाइमपास करताना दिसायला लागला, गेम्स खेळताना दिसायला लागला. घरात असो की रस्त्यावर चालताना असो, बडबड 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 बडबड, तीच बडबड, ऐकणं ऐकणं आणि ऐकणं. ज्या उद्देशाने मी त्याला आणला होता तो उद्देशच माझ्या डोळ्यात देखत कोसळून पडला. माझ्या संताप आला. मी झाड झाड त्याला झाडलं. पण मोबाईलवरची दृष्टी न वळवता तो म्हणाला, तुम्हाला जग बदलले आहे हे समजत नाही, तुम्ही आउटडेटेड झालेला आहात. स्वहत्या करायला दुसरं काय कारण पाहिजे होतं? काय कारण पाहिजे होतं स्वहत्या करायला? मग जेव्हा मी ब्लेडचे धारदार पाते मनगटात घुसत होतो, तेव्हा त्या वेदांना मी घाबरलो. आणि आहे ते जीवन वाईट कसे, ते जगून पाहायला काय हरकत आहे? की आपण हे जगणे झेपत नाही, पेलवत नाही म्हणून मरतोय, असा सुद्धा विचार माझ्या मनात ते ब्लेड मनगटाच्या नसेवर ठेवताना उसळला. जगात प्रेम आधी नव्हते आणि आताही नाही. हा, आधी किमान त्याचा आभास तरी असायचा, आता तोही उरलेला नाही. कारण आज सकाळीच ऑफिसमध्ये जाता जाता, आता तुमची गरज नाही असे सांगून नुसते मलाच नव्हे तर इतरांना सुद्धा कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. कारण आमची जागा आता संगणक कृत्रिम बुद्धिमत्ता घेणार आहे. येथे माणसांचं आता स्थान उरलेलं नाही. पण मला धक्का नाही बसला. मी अपेक्षाच करून होतो.
मी निमूटपणे ऑफिसमधून बाहेर पडलो. आता जगावं कशासाठी असं काही दिसत नाही. कोणतं ध्येय उरलेलं नाही. आणि या जगात नवीन ध्येय निर्माण करावं अशी जागा सुद्धा उरलेली नाही. त्या भावनांच्या वेगात मी खुपसले. लेड माझ्या नसेल. रक्ताची शिरकांडी उडाली. वेदना नाही झाली. खरं म्हणजे स्वचा अंत करणं किंवा स्वहत्या करणं एवढं सोपं असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या डोळ्यात देखत रक्त वाहत राहिले. माझे त्राण जात राहिले आणि कणाकणांनी मरत राहिलो आणि शेवटी मेलो सुद्धा. आता मी या ताटीवर आहे. स्मशानात घोर पसरलेला अंधार जाणवतोय मला. मला येथे स्मशानात आणणारे अजून उगवलेले नाही आहे. लोक जगण्याचा अर्थ समजून घेण्यासाठी धडपडतात म्हणे. लोक जगण्याचा अर्थ समजून घेण्यासाठी धडपडतात म्हणे. पण जिवंत असताना एकाकी आणि मेल्यानंतर एकाकी असलेला मी आता मरणाचा अर्थ समजून घेण्यासाठी तडफडतोय. शेवटी कशातही अर्थ शोधत बसायची ही मानववृत्ती कधी कोणाची पाठच सोडत नाही की काय. धन्यवाद. कथा संपली. नमस्कार.